जर चपात्या करून पीठ उरलं ना तर त्याला फेकून नाही द्यायचं. त्याचं असं काही बनवून दाखवते ना मी तुम्हाला की याच्या पुढे आहे ना तुम्ही जाणून बुजून पीठ उरलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर घ्यायचे कांदे. आता कांदे तुम्हाला जेवढं बनवायचं ना तेवढेच घ्या आणि त्याला घ्यायचं उभं उभं कापून, आणि जेवढं बारीक कांदा कापताय ना तेवढा बारीक कापून घ्यायचा. आता लगेच घ्यायचं उरलेलं पीठ किंवा पीठ मळून घ्यायचं आणि आता त्याला लगेच घ्यायचं लाटून, थोडंसंच लाटायचं आणि त्याच्यावर ठेवायचं कापलेला कांदा. त्याच्यावर टाकायचं अद्रक लसूण पेस्ट, त्याच्याबरोबर टाकायचं लाल मिरची पावडर आणि याच्यावर थोडं मीठ टाकायचं. मीठ पहिले नाही टाकायचं, नाही तर पाणी सुटतं. त्याच्यामुळे मीठ आता टाकून घ्यायचं. त्याचबरोबर टाकायची थोडी लाल मिरची पावडर, कस्तुरी मेथी आणि धन्याची पावडर. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ना आपण पुरणपोळी कशी करतो तसं त्याचं तोंड दाबून घ्यायचं. आता याला पिठात बुडायचं आणि हलक्या हाताने लाटत बसायचं. आणि लक्षात घ्या, जास्त जोर देऊन नाही लाटायचा, नाही तर बस नाही फुटून कांदा सगळं बाहेर निघतो. मग त्याच्यामुळे हलक्या हाताने लाटायचं आणि हे करायला लागतो ना तेव्हाच तवा गरम करायला ठेवायचा आणि द्यायचंय त्याच्यावर टाकून. आता बारीक मीडियम गॅस ठेवायचा आणि मस्त याला खरपूस भाजून घ्यायचं. पहिले आलटी पलटी करायचं आणि मग तूप किंवा तेल लावायचं आणि मस्त बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं. बारीक गॅसवर भाजल्यावर आहे ना मस्त क्रिस्पी होऊन जाते, त्याच्यामुळे बारीक गॅसवर मस्त भाजा. आता काय झालं की रेडी. आता घ्या काढून आणि आता काय त्याला चांगले 2-3 रट्टे मारून घ्यायचे. मग असं ते मोकळं मोकळं होतं. आता तुम्ही बघू शकता किती छान पैकी सगळीकडे मसाला लागलेला आहे. आता याला दही किंवा सॉस बरोबर एन्जॉय करायचं. खरंच सांगतो एवढा भारी लागतो ना हे. तुम्ही 21 याला बनवून खाल्लं ना तर नेहमी खरंच बनवणार. तर याला बनवा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.